तर हॅलो मित्रांनो, 15 ऑगस्टच्या दिवशी हिंगणघाट येथील खूप दुःखद अशी घटना झालेली आहे. ज्या 3 शाळकरी मुल्या होत्या, 16-17 वर्षाच्या मुली होत्या, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आंबेडकर शाळा ते बिडकर कॉलेज ह्या 2 रस्त्यामधील ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्या 3 पण मुली ज्या होत्या, त्या जागीच मृत्युमुखी पडलेल्या आहे. तर गोष्ट अशी आहे, की जर तुम्ही गाडी चालवत असेल, तर ते नियमितपणे चालवा आणि जे ट्रॅफिकचे जे नियम असते, त्याचा जेवढा वापर करा आणि राईट साईड असेल, तर राईट साईडनेच चालवा गाडी बरोबर. आणि जर छोटे मुलं असेल, तर त्यांच्या पालकांना समजायला पाहिजे, की यांच्या हाती गाडी नाही द्यावं. कारण की 15-16 वर्षाचे जे मुलं असतात, ते पण खूपच धूम गाडी चालवतात. इतक्यामध्ये आणि ॲक्सिडेंटची घटना खूपच वाढलेली आहे. याच्याच एका आठवड्याआधी गिमाडेक पण एक ॲक्सिडेंट झाला होता आपल्या भावाबंधूचा. कारण की ॲक्सिडेंट ही एक अशी गोष्ट आहे, की त्याच्यामध्ये मार तर लागतोच, पण अधिक जास्त इजा झाली तर जीव पण जाऊ शकतो. आता ज्या 3 मुली होत्या त्यांनी जीव गमावलेला आहे. त्यांच्या परिवारालाच माहीत असते, की हे दुःख काय असू शकते. तर पालकांनी पण याची नोंद करा, की जर आपले मुलं खूपच छोटे असाल, तर यांच्या हाती गाडी देऊच नका आणि त्यांच्यावर थोडंसं फारसं असं लक्ष ठेवा. लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्या. पण गाडी म्हणजे नियमितपणेच चालवा. एकदम काही आपल्याला कुठे जायची घाई असावी, पण कसं आहे थोडा उशीर लागला, अर्धा तास, 15-20 मिनिट लेट झाले तरी चालेल. पण गाडी हे बरोबर चालवा. कारण की जो आपला जीव असतो, तो खूपच मूल्यवान असतो. आपल्या आई-वडिलांचा सुद्धा विचार करा आणि गाडी थोडीशी नियमित चालवा. बाकी तर तुम्ही समजदार आहेत. ठीक आहे. धन्यवाद.